नाही रे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज प्लॅन केला आहे बोरिवली ते माणगाव बाईक राईड ऑफिसच्या मित्रांसोबत. तर आज माझ्यासोबत नम्रता नाही आहे, कारण ती जाणार आहे तिच्या ऑफिसच्या मित्रांसोबत आणि मी चाललो आहे आज माझ्या ऑफिसच्या मित्रांसोबत. तर आता सकाळचे वाजलेत 4 आणि मी घरून निघालो आहे. पुढे हायवेला आपले मित्र सगळे भेटतील, आपली वाट बघत असतील. तिथे एकत्र भेटू आणि मग पुढे निघू. तर सकाळचे वाजलेत 11 आणि आपण खोपोली टू पाली आणि पाली टू माणगाव असा रूट सिलेक्ट केला आहे. थोडा टाईम असल्यामुळे आपण थोडी मजा करत आणि फिरत फिरत जात आहोत. तर मित्रांनो, आपण आता पालीच्या इथून बाहेर पडणार आहोत NH66ला. आपण NH66ला आलेलो आहोत, मुंबई गोवा हायवे. आणि इथून आपण 1 ते 1.5 तासात आता माणगावला पोचू. पावसाळ्यात मुंबई गोवाला ड्राईव्ह करणं म्हणजे स्वर्ग सुखच. बघू शकतात मस्त नजारे, फुल ऑन मजा असते मुंबई गोवा हायवे आणि त्यात बाईक राईड फुल धमाल. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत माणगावला त्या मित्राच्या घरी. आणि त्याचं घर आहे जुन्या पद्धतीचं. ते माणगावला एंटर केल्या गेल्या पाऊस सुरुवात झालेली आहे. आमच्या गाड्या आम्ही इथे पार्क केल्या आणि आमची मंडळी समोरच्या घरात थांबली आहे. सगळी तिकडे चिकन बनवण्याची तयारी चालली आहे. हर्षद आणि प्रदीप चिकन मॅरिनेट करून घेत आहेत फ्राय करण्यासाठी. चिकन फ्राय चालू झालेला आहे. अशा प्रकारे दीपक चिकन फ्राय करतोय. आणि बाकीचे फक्त इकडे बोलवचन देण्यामध्ये बिझी आहे. चिकन फ्राय करून आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय व्हाळात आंघोळी करायला. त्याला परत उचलून कोणा नाही एवढा तो चढणार तिकडे येणार नाही परत रिटर्न. चल 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 ह्या पायवाटांनी आम्ही मस्त चाललोय. मस्त वाटतं, मजा येते. सगळीकडे हिरवंगार आणि त्यात वाट काढत काढत आम्ही चाललोय. पाण्याचा आवाज येतोय म्हणजे व्हाळ जवळच आलेला आहे.
फायनली आम्ही वाळावर पोचलेलो आहोत. छोटासाच वाळा आहे, पण ते बांध घालून पाणी अडवल्यामुळे पोहायला पण सेफ आहे, जास्त रिस्की पण नाही. चला तर मग आता उतरूया आपण पाण्यात. जलपर आला बघ. तर मित्रांनो, आमची आंघोळ करून झालेली आहे आणि आम्ही आता चाललो आहे घरी. तर बघू आता पुढचा प्लॅन काय आहे आणि कुठे जायचं आहे. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मला समजेल. भेटू आता पुढच्या स्पॉटला. आम्ही निघालेलो आहोत आता दिवे आगार सुवर्ण गणेश मंदिर, आणि मग तिथून जर वेळ मिळाला तर बीचवर देखील जाऊ. समोर हा नजारा बघा, मस्त वाटतं एकदम. नुकताच पाऊस थांबला आणि आम्ही निघालोय. ही वीकेंड राईड नाही तर ही रिफ्रेशमेंट राईड आहे आम्हा कॉर्पोरेट मजदुरांसाठी. 5 दिवस काम केल्यानंतर सॅटर्डे संडे अशा ठिकाणी आलं की माइंड रिफ्रेशमेंट होतं. आठवड्याचे 5 दिवस काम केल्यानंतर शनिवार रविवार अशा ठिकाणी आलं की जरा बरं वाटतं, नाहीतर रोजची ती किरकिर. तर इथून आता आम्ही या घाट रस्त्याने जायचं ठरवलं आहे. हा थोडा ॲडव्हेंचरस आहे रस्ता, त्याच्यामुळे आम्ही इथून जायचं ठरवलं आहे. तर इथून आम्हाला दिवे आगार 35 ते 40 किलोमीटर अंतर आहे. तर बघू आता. बाईक राईड करताना मित्रांनो, स्पेसिफिकली हा जो असा लाईनअप असतो तो खूप इम्पॉर्टंट असतो एका लाईनमध्ये गाड्या चालवणं. कारण समोरून कोणती गाडी येईल सांगता येत नाही, त्याच्यामुळे लाईनअप ठेवावा लागतो. घाट रस्ता कंप्लीट करून आम्ही मेन रोडला आलो आणि आम्हाला एक मोठा बाईक स्क्वॉड भेटला. मुंबईच्या दिशेने चाललेत, फुल्ली लोडेड. मस्त मजा आली बघायला त्यांना. आमचं देखील स्वप्न आहे प्रत्येकाकडे असे लोडेड बाईक्स विथ लोडेड ऑल ॲक्सेसरीज आणि राईड. वाह, मजा आली मित्रांनो हा स्क्वॉड बघून. असा स्क्वॉड पाहिजे बाईक राईडसाठी. फुल्ली प्लॅन असते यांची राईड. सॅटर्डे अर्ली मॉर्निंग पोचून ते आता घरी निघालेत, म्हणजे साधारण ते 12 ते 1 वाजेपर्यंत मुंबईमध्ये टच. आमचं पण स्वप्न आहे आमच्या प्रत्येकाकडे अशी लोडेड बाईक आणि ऑल ॲक्सेसरीज असो, आणि आम्ही लवकरच पूर्ण करू सगळे. आमची पण फुल प्लॅन राईड असतील. तर आपण आता दिवे आगारला पोचणार आहोत आणि तिथून मग आपण जाणार आहोत सुवर्ण गणेश मंदिरला. तर मित्रांनो, हे असं मंदिर आहे जिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही,
कारण काही वर्षांपूर्वी इथे गणेश मंदिरात चोरी झाली होती, त्यामुळे व्हिडिओ आणि फोटो काढण्यास मनाई आहे. तर हे मंदिर मी तुम्हाला फक्त बाहेरूनच दाखवू शकेल. आता आम्ही पोचलो आहोत सुवर्ण गणेश मंदिराकडे. तर आता आम्ही ते बाईक पार्क करून दर्शन करायला जात आहोत. आम्ही दर्शन करून आलो आहोत आणि मी तुम्हाला मंदिर बाहेरूनच दाखवत आहे. गणपतीला पाया पडून आम्ही आता आलेलो आहोत श्रीवर्धन बीचकडे. इथे फारसे कोणी दिसत नाही. ॲक्च्युली पावसाचा टाईम असल्यामुळे जास्त पर्यटन पण नाही आहेत. बीच असा एकदम सुनसान दिसतोय. आम्ही आता जातो, थोडं मजा करू, थोडंसं फिरू, फोटोशूट करू आणि मग मुंबईकडे जाण्याची तयारी परत. तर मित्रांनो, आमची मुंबई टू माणगाव ही बाईक राईड सक्सेसफुल झाली आहे आणि आम्ही हा व्हिडिओ इथेच एंड करत आहोत. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनवर नक्की टिक करा. बाय बाय.